असंच कार्यक्रम चालू आहे असं वाटतंय ना. हॅलो. तर आता बघा, आजीला फ्रीज मध्ये फुलं ठेवायला सुद्धा जागा नाही, म्हणून सासू सुनेचा वाद आता विकोपाला गेला. हॅलो. माझं पुढचं बापरे, काही ठेवायला जागा नाही. काय या सासूबाई भरून ठेवतात ना, मला काय कळतच नाही. अहो, 4 फुलं ठेवायची म्हणती, तर ह्या फ्रीज मध्ये एवढ्या मोठ्या जागाच नाही. काय काय भरलंयस का तू ह्या फ्रीज मध्ये? अहो, आम्हाला लागतं तेच आम्ही भरतो. नाही, मी माझं काय म्हणणं, मी काय म्हणते की फळं आहेत, दूध आहे, ठेवा की फ्रीज मध्ये. आईस्क्रीम आणि काय काय इतर तऱ्हेच्या चटण्या विचारू नका आणि मुरब्बे विचारू नका. सर्व नुसता फ्रीज भरून ठेवायचा. काय काय म्हणाल तर, आणि काय ते इन्स्टंट हे रेडीमेड ते. बरं, खायचं कधी? मी म्हणते खायचं कधी? फुकट गेलं की द्या फेकून. पैशाचा नुसता चुराडा, त्या पैशाला काय किंमतच उरलेली नाहीये. हे बघा, आम्हाला लागतं. तुम्ही केलेत का? तुम्ही केलं का? पास्ता पिझ्झा नाही ना, आम्हाला सगळं लागतं, म्हणून आम्ही आणतो आणि ठेवतो. आम्हाला काय कळतं त्याच्यात? मला काही बोलायचंच नाही ते. हे सगळं बोलल्यावर बोलताय, जिथे तिथे इतक्या बडबडत असतात ना, नको झालं मला. मी आता दुसराच फ्रीज घेऊन जाते. आधीच सासू सुनेचं वाजलं आणि त्यात नातीच्या खरेदीची भर पडली आहे. बाई ग, दमले ग बाई, दमले. आता तू कशाने दमलीस? पिकनिक साठी आणि फिरायला जायचे, त्याच्यासाठी मला कपडे घ्यायचे. अगं, मी काय म्हणते की ते वाण सामान घरपोच येतं. आई भाजीपाला आणते. आणि मग तुझ्याकडे काय? आणि हे एवढं काय भरून आणलेस? अगं, पिकनिक साठी आणि फिरायला जायचे, त्याच्यासाठी कपडे घ्यायला गेले होते फक्त 2च ड्रेस घ्यायला, बरं का. पण तिकडे चक्क 50% डिस्काउंट होतं. म्हटलं चला घेऊन टाकूया, करून टाकूया खरेदी. आणि माझ्याकडे क्रेडिट कार्ड होतं, बरं का. त्यामुळे खूप बरं झालं, नाही तर माझी पंचायतच झाली असती. अगं पण काय रे, हे सर्व तू आत्ताच आणलंस ना, गेल्या आठवड्यात? अगं, पैसे आहेत म्हणून काय मॉलच्या मॉलच उचलून आणायचे? हे बरं आहे हा तुझं आजी, मी काय घेतलं की लगेच बोलतेस. पण या पिंटाचे खेळणी, कपडे, वस्तू सगळे जिकडेच्या तिकडे पडलेले असतात, त्याला तू काहीच बोलत नाहीस. हे बरं आहे तुझं. तो तुझा आपला लाडका आणि मी डोळकी. होय, तसं नाही ग तायडे, तू आली बस बस बस. अगं, घर म्हणजे कसं नीट नेटकं आनंदी असावं. म्हणजे काय, आपण म्हणतो लक्ष्मीचा वास वास. अगं, लक्ष्मी म्हणजे तरी काय, पैशाचं स्वरूप नसते ते. वास्तू सुंदर नीटनेटकी असली ना, त्यालाच आपण लक्ष्मीचा वास म्हणतो. अगं, वास्तुशास्त्रातलं मोठं सूत्र आहे ते. तुम्हाला नाही हो कळायचं, मला आपलं जाऊन दे. ठीक आहे.